नमस्कार, कसे आहात? आपला आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण झणझणीत असं तवा प्रॉन्स मसाला पाहूया. आणि ही रेसिपी जर आवडतं नक्की लाईक करा, शेअर करा. ह्याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आणि अजून काही तुम्हाला आपला आस्वादच्या रेसिपी पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपला आस्वादची लिंक दिली आहे, तर त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तुम्हाला याशिवाय अजून काही नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये याचा रिप्लाय जरूर कळवा. तर चला पाहूया झणझणीत तवा प्रॉन्स मसाला. आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊ 2 चमचे. हा बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेले मी कांदे घेतलेले आहेत. थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण जरा त्याला फ्राय करून घेऊ. थोडासा कांदा मऊ पडलेला आहे. जर असा कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो 2 बारीक चिरलेले टाकून घेऊ. आणि थोडीशी कढीपत्ता. आता हे पण जरा छान असं परतून घेऊ. त्यामध्येच आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. आणि आता टॅमॅटो चांगला असा मऊ पडू देत, तोपर्यंत आपण हे चांगलं परतून घ्यायचं. धना पावडर, जिरा पावडर, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हे सर्व मसाले आपल्याला या कांदा लसूणमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्याबरोबर आपल्याला काश्मीरी मिरची पावडर ती अगोदर मी घालणार आहे, तर ती आपण आता घालून घेऊ. तर मी ही काश्मीरी मिरची पावडर 1-2 चमचे टाकत आहे. याने कलर छान येतो. त्यानंतर हे बाकीचे मसाले टाकायचे. ही छान अशी परतून घ्यायची आहे, त्याने छान कलर सुटतो. ही आपण कोलंबी करत आहोत कांदा टमॅटोमध्ये, अशी झणझणीत व्हायला पाहिजे. त्यामुळे जरा मसाले थोडे जास्तच घ्यायचे, त्यामुळे स्पायसी कोलंबी छान लागते. कारण ऑलरेडी कोलंबी ही थोडीशी गोडूस असते. आता आपण हे सर्व जे मसाले पाहिले होते अगोदर ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. तर ही कोलंबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यातली मधली जी तार असते ती पण मी काढून टाकलेली आहे. ती या मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे. आता मी ही कोलंबी यात मिक्स करून घेत आहे. आता हे छान या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. कोकमाने त्याचा थोडासा हिवसपणा असतो तो निघून जातो. आणि त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. आणि 1-2 मिनटं याच्यावर वाफ द्यायची आहे. वाफ आली की आपण एक थोडं पाणी टाकून हे शिजत ठेवू, म्हणजे छान असं याच्यामध्ये यातला मसाला आहे तो कोलंबीला लागेल आणि ही चविष्ट होते. त्यामुळे तर आता मी हे झाकण मारून ठेवते. 1-2 मिनटात याला वाफ आणून देऊ मीडियम फ्लेमवर. 2 मिनटं झालेली आहेत. मस्त अशी कर आलेली आहे. छान असं तेल सुटलेलं आहे. हे मिक्स करून घेऊ आपण. आता याच्यामध्येच आपण थोडं पाणी घालू. आणि एक 10 मिनटासाठी कोलंबी 10 ते 15 मिनटासाठी कोलंबी शिजत ठेवू.
अशाच अजून काही मी कोळंबीच्या रेसिपी आपला स्वतःच्या आय बटनमध्ये दिलेल्या आहेत, त्याला तुम्ही क्लिक करून तुम्ही पाहू शकता. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील. झाकण मारून हे आता शिजत ठेवू 15 मिनिटासाठी. काढून बघू, मस्तपैकी अशी मसाला पण छान असा आणि हे पण झालेलं आहे, कोलंबीला लागलेलं आहे. त्याच्यावर आता ही कोथिंबीर शिवरून घेऊ. असा आपला झणझणीत प्रॉन्स तवा मसाला रेडी झालेला आहे. जर तुम्हाला अजूनही कुठला रेसिपी पाहायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला याचा रिप्लाय जरूर कळवा.